शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधलाय। गुरु पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीमध्ये त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले। दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले। मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाली। बाकीचा तपशील लवकरच, असे संजय राऊत यांनी पोस्ट केलेली आहे। गुरु पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीमध्ये त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले। धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरु पौर्णिमेनिमित्त शिंदे धुत आहेत असं दाखवलं। दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले। त्यानंतर मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाली। तुर्तास इतकेच, बाकीचा तपशील लवकरच, अशी एक्सपोस्ट खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे। सरडा धोका बघून रंग बदलतो आणि संधीसाध्य माणूस मोका बघून रंग बदलतो। धर्मवीर चित्रपटामध्ये आपण कसे धर्मवीर आनंद दिघेंचे वारसदार आहोत हे सांगण्याचा आटापिटा करताना एकनाथ शिंदे यांनी करोडो रुपयांचा चुराडा केला। पण तेच एकनाथ शिंदे गुरुपौर्णिमेच्या ऐन वेळी दिघींच्या आश्रमात नाही, ते थेट दिल्लीला अमित शहांच्या दरबारी पोहोचले। म्हणजे गुरुपौर्णिमेच्या मोक्यापेक्षा आयकर विभागाच्या नोटिशीचा धोका मोठा ठरला है। एकनाथ शिंदेच्या टीमला इतनी घबराहट हो गई है, जिस तरीके से दोनों भाई साथ में एक मंच पे आए हैं, तो वो लोग इस तरीके की टीका टिप्पणी कर रहे हैं। तो मैं बस यही कहूंगी, जरा अपनी जवाबदारी जो है उस पर ध्यान दें, और जो अभी आपका इनकम टैक्स नोटिस आया है ना आपके कुछ लोगों का, उस पर ध्यान दें, इनकम टैक्स को जवाब दें, और जाकर अमित शाह जी से जरूर पूछिए कि अमित शाह जी, हमने तो आप पे पूरा भरोसा किया, आपने ही ईडी इनकम टैक्स हमारे घर पे भेज दिया, तो शायद आए हुए भी हैं अमित शाह जी के घर पर। तो बस यही है कि अपनी चीजों पे ध्यान दें। भाजप बरोबर लढलेला असताना सुद्धा काही लोक काँग्रेस बरोबर जाऊन ज्यांनी विचारांची गद्दारी केली होती, ती गद्दारी सुधारण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं। त्या धक्क्यातनं अजूनही काही लोक सावरलेली नाही, त्यांची जी जखम आहे ती अजून भरलेली नाही, त्यांचा पोटसूळ जो आहे तो अजून बंद झालेला नाही। त्याच्यामुळे या सगळ्या आजारांवर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपला दवाखाना हा मोफत उपचार केंद्र प्रत्येक मोहल्ल्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये काढलेला आहे। या लोकांनी तिथं तपासून घेण्याची आवश्यकता आहे।